आम्ही आम्हाला भेटायला आले काय। तर आपण ही दृश्य पाहतोय। निलेश राणे यांनी काल याच घरी येऊन इथे पैसे सापडल्याचा दावा केला होता आणि त्यांच्याच घरी आता नितेश राणे पोहोचलेले आहेत। भाजपचे हे कार्यकर्ते आहेत। नितेश राणे हे केनवडेकर यांच्या घरी पोहोचलेले आहेत। आपण ही थेट दृश्य पाहतोय। नितेश राणे विजय केनवडेकर यांच्या निवासस्थानी आता पोहोचलेले आहेत आणि कालच्या संपूर्ण प्रकरणाची ते सविस्तर माहिती यांच्याकडून घेणार असल्याचे देखील कळतंय। निलेश राणे यांनी गंभीर असे प्रकरणाची आता नितेश राणे हे चौकशी करतायत। त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेत आहेत। नितेश राणे हे विजय केनवडेकर यांच्या निवासस्थानी दाखल झालेत। काल छाप्यामध्ये 25 लाखांची रक्कम सापडली होती। ही रक्कम पोलिसांनी जप्त देखील केल्याची माहिती आहे। पोलिसांकडून आता या रकमेसंदर्भातला अधिक तपास केला जातोय। मात्र या सगळ्या घडामोडी घडत असताना आता नितेश राणे थेट विजय केनवडेकर यांच्या घरी पोहोचलेले आहेत आणि काल जो सगळा प्रकार झाला तो संपूर्ण प्रकार या कार्यकर्त्यांकडून ते जाणून घेत आहेत। पैसे सापडल्याच्या केनवडेकर यांच्या घरी नितेश राणे आता पोहोचलेले आहेत। निलेश राणे यांनी काल याच ठिकाणी येऊन पैसे सापडल्याचा आरोप केला होता। 25 लाखांची ती रक्कम होती आणि त्यानंतर आता नितेश राणे हे केनवडेकर यांच्या घरी पोहोचलेले आहेत आणि संपूर्ण प्रकार हा नितेश राणे यांच्याकडून आता समजून घेतला जातोय। दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी ही सगळी रक्कम जमा केलेली आहे आणि आता पुढील तपास देखील केला जाणार आहे। अगदी काही वेळापूर्वीच निलेश राणे हे निवडणूक अधिकाऱ्यांच्या देखील भेटीसाठी गेले होते। या प्रकरणी नेमकी कशी कारवाई करणार आहात ते देखील या संदर्भात त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना जाब विचारला होता आणि या सगळ्या घडामोडी घडत असताना आता नितेश राणे हे थेट विजय केनवडेकर यांच्या घरी पोहोचलेले आहेत। आपण ही थेट दृश्य पाहतोय। आपण ही दृश्य पाहतोय। नितेश राणे हे विजय केनवडेकर यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। नेमका काल काय प्रकार घडला, कशा पद्धतीने इथं निलेश राणे येऊन त्यांनी संपूर्ण माहिती घेतली या संदर्भातली अपडेट आता ते घेत आहेत। या संदर्भात विकास गायकर आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देतील। विकास, नेमकं काय घडतंय सिंधुदुर्गमध्ये? निलेश राणे यांनी कालच विजय केनवडेकर जे माजी तालुका अध्यक्ष आहे भारतीय जनता पक्षाचे त्यांच्या घरी छापा टाकलेला होता आणि या छाप्यामध्ये जवळजवळ 25 लाखाची जी रक्कम आहे ती मिळालेली होती आणि ती आज ट्रेझरीमध्ये जमा करण्यात आलेली आहे। जी निवडणूक आयोग आहे त्यांनी ट्रेझरीमध्ये जमा केली। त्याच्यानंतर आता नितेश राणे हे स्वतः विजय केनवडेकर यांच्या निवासस्थानी आलेत आणि तिथे पाहणी करतायत आणि एकूणच काल कशा पद्धतीनं हा छापा पडला याची सुद्धा पाहणी करतायत। भारतीय जनता पक्षाचे जे पदाधिकारी आहेत त्यांना त्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहू अशा पद्धतीचा निर्वाळा सुद्धा या ठिकाणी नितेश राणे यांनी दिलेला आहे। आणि आज जर बघितलं आज ज्या घडामोडी घडल्या आहेत त्यामध्ये निलेश राणे आहेत ते निलेश राणे स्वतः पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेले होते आणि निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना सुद्धा भेटले आणि या ठिकाणी भेटल्यानंतर त्यांनी लवकरात लवकर एफआयआर दाखल करावा अशा पद्धतीची सुद्धा मागणी केलेली होती। एकूणच बघताय आपण आता नितेश राणे हे कशा पद्धतीने विजय केनवडेकर यांच्या घरी पोहोचलेले आहेत आणि ते घरी जाऊन त्यांचे स्वतः विजय केनवडेकर आहेत त्याचबरोबर बंटी केनवडेकर आहेत त्यांना कुठेतरी दिलासा देत आहेत आणि भारतीय जनता पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना कुठेतरी सांगतायत की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत अशा पद्धतीचा निर्वाळा सुद्धा नितेश राणे यांनी दिला। नितेश राणे आता तिथून खाली येऊन प्रसार माध्यमांशी सुद्धा चर्चा करणार आहेत। एकूणच जर बघितलं तर नितेश राणे हे दाखल झाले आहेत या ठिकाणी मालवणमध्ये बाजारपेठेमध्ये विजय केनवडेकर यांचं घर आहे आणि या विजय केनवडेकरांच्या घरी ते दाखल झालेत आणि आता ते खाली येतील आणि प्रसार माध्यमांशी पुन्हा एकदा बोलतील। जर बघितलं तर आज ज्या घडामोडी होत आहेत त्याच्यामध्ये नितेश राणे आणि निलेश राणे दोघेही मालवणच्या रणांगणात उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। निश्चितच विकास, आपण जर बघितलं तर काही वेळापूर्वीच नितेश राणे यांनी प्रतिक्रिया देखील दिली होती की आमचे कार्यकर्ते हे व्यवसाय करतात त्यामुळे व्यवसायासाठी त्यांनी जर का स्वतःच्या घरामध्ये ही रक्कम ठेवली असेल तर चूक काय? या सगळ्या घडामोडींच्या अनुषंगाने आता पुढे नेमके काय घडामोडी घडू शकतात आणि नितेश राणे हे नेमकं काय कोणत्या प्रकारे आता या सगळ्या पदाधिकाऱ्यांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करतायत? नक्कीच अगदी जर बघितलं तर ज्या वेळेला अशा पद्धतीची नितेश राणेंची प्रतिक्रिया आलेली आहे
की आमचे कार्यकर्ते व्यवसाय करतात, त्यावेळी निलेश राणे यांनी अशी पद्धतीची प्रतिक्रिया दिली. तर तुम्ही जर म्हणत असाल की ते व्यवसाय करत असाल तर काय कशासाठी एवढी रक्कम आणलेली होती घरात, याची सुद्धा माहिती तुम्ही दिली पाहिजे आणि निवडणूक आयोगाला तुम्ही ती समोर जा अशा पद्धतीचं पण त्यांनी माहिती दिली. त्याचबरोबर निलेश राणे यांचं म्हणणं आहे की मालवणमध्ये अशा पद्धतीने आणखी मोठ्या प्रमाणात पैशांचं वाटप होत आहे, अशा पद्धतीचं सुद्धा त्यांनी माहिती दिलेली आहे. त्यामुळे संपूर्ण निवडणूक आयोगाला त्यांनी सांगितले की तुम्ही जे भरारी पथकं आहेत ती वाढवायला सांगितले. त्यामुळे त्यानुसार आज भरारी पथकं जी कालपर्यंत 3 पथकं होती त्यामध्ये आज 2ने वाढ करून 5 पथकं मालवणमध्ये तैनात करण्यात आलेली. संपूर्ण मालवण शहरामध्ये ही पथकं आजपासून पूर्णपणे पाहणी करणार आहेत. त्याचबरोबर निलेश राणे यांचे कार्यकर्ते स्वतः कार्यकर्ते गटागटाने फिरतायत आणि अशा पद्धतीने जर पैशाचं वाटप होत असेल तर आम्ही तिथे स्वतः येऊन पुन्हा एकदा अशा पद्धतीने त्यांना उघडं पाडू, अशा पद्धतीची माहिती सुद्धा मगाशी निलेश राणे यांनी दिलेली आहे. एकूणच जर बघितलं निलेश राणे यांनी सांगितले की आम्ही कशाही पद्धतीने अशा पद्धतीने पैसे मालवण बाजारपेठेत किंवा मालवणच्या शहरामध्ये वाटले जात आहेत ते वाटू देणार नाही, अशा पद्धतीची माहिती सांगितली. आणि आमची पथक आहे ती रात्रंदिवस अशा पद्धतीची संपूर्ण मालवण बाजारपेठेमध्ये किंवा मालवण शहरामध्ये गस्त घालणार आहेत अशा पद्धतीची सुद्धा माहिती दिली. आणि संध्याकाळी पर्यंतची मुदत त्यांना निवडणूक निर्णय अधिकारी सूर्यकांत पाटील त्यांनी दिलेली आहे की संध्याकाळपर्यंत आम्ही त्या संदर्भात माहिती घेऊ आणि माहिती देऊ. पण निलेश राणे यांचं स्पष्ट म्हणणं आहे की कशाही परिस्थितीत FIR दाखल झाला पाहिजे आणि FIR जोपर्यंत दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही, अशा पद्धतीचं सुद्धा माहिती दिलेली आहे. त्यामुळे बघावं लागेल की निलेश राणे यांची पुढची भूमिका काय असेल. कारण निलेश राणे म्हणतात की या कार्यकर्त्यांवर कशाही परिस्थितीत FIR दाखल झाला पाहिजे, FIR साठी ते हट्ट धरून बसतात. तर आता नितेश राणे नेमकं काय बोलतात हे सुद्धा पाहायला लागेल. कारण नितेश राणे यांनी आज इथे येऊन आपल्या कार्यकर्त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय. ते म्हणतात की अशा पद्धतीने कुठेही पैशांचं वाटप होत नाही, अशा पद्धतीची माहिती सुद्धा नितेश राणे यांनी दिलेली आहे. त्यामुळे आता काय नेमक्या घडामोडी घडतात हे सुद्धा पाहायला लागेल. निलेश राणे यांनी ज्यावेळेला निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतलेली होती त्यावेळेला त्यांची प्रमुख मागणी हीच होती की या संपूर्ण प्रकरणावर गुन्हा दाखल जो आहे तो केला जावा, कारवाई जी आहे ती केली जावी आणि 10 ते 15 हजारांचं वाटप जे आहे ते जर केलं जात असेल तर हा गंभीर प्रकार आहे. याआधी असा प्रकार कधीही घडलेला नव्हता. नक्कीच मगाशी ज्यावेळी म्हणाले त्यांनी. आणि दुसरी गोष्ट एक महत्वाची म्हणायला लागेल, वैभव नाईक सुद्धा या मालवण शहरामध्ये आज चढ टोकून आहे. वैभव नाईक असं म्हणणं आहे की जशा पद्धतीने आज निलेश राणे आरोप करतात की भाजपने पैसे वाटप केलेले आहे. वैभव नाईक यांनी आरोप केला की याच मतदारसंघात निलेश राणे हे विधानसभेच्या निवडणुकीला उभे होते आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निलेश राणे यांच्या निवडणुकीत सुद्धा अशाच पद्धतीचं पैशांचं वाटप झालं आणि ते याच विजय केनवडेकर यांच्या घरातून झालेलं होतं. आणि त्याचमुळे निलेश राणे यांना माहिती होतं की कुठून पैशाचं वाटप होतं. त्यामुळे दोघेही जण पैसे वाटतायत. त्यामुळे त्यांनी हा मुद्दा उपस्थित केलेला आहे. तर या वैभव नाईकांच्या एकूणच आज बोललेला आहे त्याला निलेश राणेने उत्तर दिले. ते म्हणतात की त्यांना आठवण करून दिली की कणकवलीमध्ये आपली युती आहे याची आठवण करून दिली, त्याच्यामुळे अशा पद्धतीची वक्तव्य करू नका. त्यामुळे त्याचबरोबर त्यांनी म्हटलंय की जेलसीपणाने वैभव नाईक हे आपल्यावर आरोप करतात, अशा पद्धतीची सुद्धा प्रतिक्रिया आज दिलेली आहे. एकूण जर बघितलं तर घडामोडी घडतायत. नितेश राणे, निलेश राणे, त्याचबरोबर वैभव नाईक सुद्धा मालवणमध्ये ठाण मांडून आहेत. आता नितेश राणे येऊन प्रसारमाध्यमांशी काय बोलतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. नक्कीच. धन्यवाद विकास दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर या प्रकरणावरून आता 2 भाऊ हे एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले आहेत हे मात्र नक्की.